शाही मिजाशीने दरवळणाऱ्या मोगली ऐश्वर्याने झगमगणाऱ्या लाल महालावर अवकळा पसरली होती. अब्दुल फतेच्या प्रेताभोवती बेगमांचा आक्रोश उसळला होता. रात्रीच्या अंधारात मारल्या गेलेल्या बेगमा, दासी, खोजे यांची वस्त्राच्छादित प्रेते दफनाची वाट पाहत होती. खुद्द शास्त्रखानाच्या उजव्या हाताची 3 बोटे तुटली होती. हकीमाने मलमपट्टी केलेल्या हाताकडे खान हताशपणे पाहत होता. अजून खानाच्या अंगाचा कापरा गेला नव्हता. साऱ्या छावणीत एकच गडबड उडाली होती. शिवाजीने रात्री लाल महालावर हल्ला केला यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. सारे सरदार लाल महालासमोर गोळा झाले होते. सरदारांना पाहताच खानाचा क्रोध उफाळला. सरदारांच्या गाफीलपणामुळे हा प्रकार झाला असा खानाचा पक्का समज झाला होता. शाहिस्तेखान खुद्द औरंगजेबाचा रिश्तेदार. आता थोट्या हाताने औरंगजेबासमोर कोणत्या तोंडाने जायचं याचा शाहिस्तेखानाला विचार पडला होता. आपल्या मुलाचे, बेगमांचे दफन करून शाहिस्तेखान लाल महालात आला. रात्र पडू लागली तसा त्याचा धीर सुटू लागला. सारी रात्र त्याने आणि लाल महालाने जागून काढली. खानाची फौज कोंढाण्याजवळ येताना दिसताच राजांनी इशारा दिली. फौज फारशी नव्हती. राजांनी गडाचे दरवाजे उघडेच ठेवायला सांगितले. तटावर कोणी माणूस दिसत नव्हता. गडावर भगवे निशाण फडकत नव्हते. मोकळे दरवाजे आणि निर्मनुष्य तट पाहून खानाचे सैन्य पुढे झेपावले. शिवाजी गड सोडून पळून गेला असाच त्यांचा समज झाला. क्षणाक्षणाला खानाचे सैन्य पुढे सरकत होते. आघाडीच्या हत्तीवर मोगली ध्वज फडकत होता. खानाचे सैन्य गडापाशी येऊन भिडले. वाट भरून सैन्य वर येत होते आणि अचानक हर हर महादेवच्या गर्जनेने कोंढाणा भरून गेला. खानाच्या सैन्याने वर पाहिले. त्यांचा डोळ्यावर विश्वास बसेना. गडावर भगवा ध्वज फडफडत होता. तोफांचे आवाज, धुरांचे ढग उठू लागले. आघाडीचा हत्ती तोफेच्या गोळ्यात सापडला. तोफा सारखा धडाडत होत्या. बिथरलेल्या घोड्यांच्या टाफाखाली मोगल सैन्य सापडत होते. खानाच्या सैन्याची दुर्दशा उडून गेली. माघार घेईपर्यंत निम्मी फौज हकनाक बळी पडली. खानाच्या सैन्याने कशीबशी माघार घेतली. तोच गडाच्या दरवाजातून घोडदळ बाहेर पडताना नजरेत आले. खानाच्या सैन्याचा उरलासुरला धीर सुटला आणि फौज जीव घेऊन पळत सुटली. राजे हा विजय समाधानाने गडावरून पाहत होते. शिवाजी राजांपाठोपाठ गेलेल्या सैन्याची दाणादाण झाल्याची वार्ता पुण्यात आली. शाहिस्तेखान ते ऐकून पुरा धास्तावला. आता त्याचा कोणावरही विश्वास राहिला नव्हता. तो म्हणाला, गनिम खाशा डेऱ्यापर्यंत येतो. कोणी वजीर हुशार नाहीत, कोणी खबरदार नाहीत. अवघे फितव्यात मिळाले. आज त्या शिवाजीने बोट तोडली, उद्या मागती येऊन शिर कापून नेईल. दगेखोर आणखीन दगा देईल. लष्करात इतबार राहिला नाही. या लोकांबरोबर राहणं जमणार नाही. खानाने आवराआवर केली आणि 3ऱ्याच दिवशी त्याने पुण्याचा आपला मुक्काम हलविला. जसवंत सिंगाला काही फौजेनी पुण्यात शिवाजीचा पराभव करायला ठेवून खान औरंगाबादेच्या वाटेला लागला. त्याला आता पुण्यात ठेवून घेण्याचं सामर्थ्य कुणात उरलेच नव्हते. खानाच्या छाप्यात जे जखमी झाले होते त्यांना कोंढाण्याला ठेवून राजे राजगडावर आले. गडावर एकच आनंद उसळला. खानाची बोटे तुटली व तो पुण्याहून गेला ही बातमी 2 दिवसात गडावर आली. राजे ती बातमी ऐकून नाराज झाले. त्यांचा असा समज होता की अंधारात केलेला वार कारागीर झाला असेल. राजे म्हणाले, जगदंबा कृपेने फत्ते होऊन आलो. शास्ता म्हणजे शिक्षा. पातशहानं नाव ठेविलं, पण नावाप्रमाणे खानानं करामत केली नाही. आम्ही शास्ताखानास शास्त केली. जे पातशहात जमलं नाही ते आम्ही शास्त करून नाव रुजू केलं. शाहिस्तेखानाच्या पराभवाच्या आनंदार्थ जिजाबाईंनी साखर वाटली आणि गडावरून तोफांच्या फेरी झाडल्या गेल्या. सायंकाळी राजे एकटेच महाली होते. पुतळाबाई महालात आल्याचे पाहून राजांना आश्चर्य वाटले. पुतळाबाई आल्या, महाली येऊन उभ्या राहिल्या. राजे नुसते पाहत होते. पुतळाबाई राजांची नजर टाळीत होत्या. वाढत्या क्षणाबरोबर त्यांच्या मनाचा गोंधळ वाढत होता. तो असह्य होऊन पुतळाबाई एकदम म्हणाल्या, जाते मी. पुतळाबाई दारापर्यंत गेला आणि एकदम हाकल, पुतळा. पुतळाबाई वळल्या. राजांनी विचारले, काय म्हणत होतं? काही नाही. राजे उठले. पुतळाबाईंच्या जवळ जाते म्हणाले, शत्रूच्या हालचाली, त्यांचे मनसुबे आम्ही जाणतो, पण आम्हाला आमच्या माणसाचं मन जाणता येत नाही. सांग ना, का आली होतीस? पुतळाबाई म्हणाल्या, आपण मोहीम जिंकलीत आणि मी मात्र अडचणीत सापडली. कसली अडचण? मला काही समजत नाही. आपण गडावरून गेलात, मनाला चैन पडेना. नाही ते मनात येऊ लागलं तेव्हा तशीच खाली देवीच्या देवळात गेले. नवस बोलून मोकळी झाले. राजे हसले. पुतळाबाईंचा चेहरा उंचावत ते म्हणाले, मग त्यात एवढं संकोचायचं काय कारण? नवस फेडून टाका. पुतळाबाई रडकुंडीला येऊन म्हणाल्या, तीच तर खरी अडचण आलीये ना. मला नवस फेडता येत नाही.
येत असता तर केव्हाच फेडला असता. म्हणजे काय बोललीस तू? अक्कलच कमी. गेले हवं ते बोलून. मी बोलले यात यश मिळू दे, आम्ही दोघं तुझी खणा नारळांनी ओटी भरू. राजे गंभीरपणाचा आव आणीत म्हणाले, हे मात्र खरंच कठीण दिसतं हं. त्यात थोरल्या राणीसाहेबांना कळलं तर पाहायलाच नको. मला भीती वाटते, ती त्यांच्याच रागाची. राजे हसून म्हणाले, पुतळा काळजी करू नको, आम्ही काहीतरी वाट जरूर काढू. खरं, अगदी खरं. भाबड्या पुतळाबाई नकळत हसून गेला. ते समाधान पाहून राजे मोहरले. पुतळाबाई म्हणाल्या, जाते मी, नाहीतर चौकशी होईल. एवढं भ्यायचं काय कारण? जरा बैस ना, तुमच्याबरोबर बोलायला आम्हाला फारसा वेळ मिळत नाही. नको, जाते मी. पुतळाबाई निश्चयाने वळल्या. त्याच वेळी त्यांचा हात पकडला गेला. पुतळाबाईंचे सारे अंग शहारून उठले. हाताला कंप सुटला. कानावर शब्द आहे, पुतळा, ही आमची आज्ञा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे स्नान पूजा आटोपून खाली आले. जिजाबाई आपल्या महाली बसल्या होत्या. शंभूबाळ मांडीवर होता. बैठकीजवळ सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, काशीबाई उभ्या होत्या. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. शंभूबाळांनी उठून राजांना नमस्कार केला. शंभूबाळांना जवळ घेत राजांनी विचारले, मासाहेब, इथं तर सारेच जमलेत, काय बेत? अरे बेत कसला, तू आलास तशाच मुली पाया पडायला आल्या होत्या. मग काही हरकत नाही, राजे म्हणाले. आबासाहेब, शास्त्रखानाची बोट तुटली? शंभूबाळांनी विचारले. हो. तुम्ही तोडली? हो. मग त्याला मारलंच का नाही? सारे हसले. राजे म्हणाले, आम्हाला जमलं तेवढं केलं. तुम्ही मोठे झालात की उरलेलं काम करा. मासाहेब, आम्ही मोहीम पत्ते केली, पण एक काम राहून गेलं. कसलं? खाणावर चालून जाताना गड सोडताना आम्ही देवीला नवस केला की काम फत्ते झालं तर खणा नारळानं जोडीने ओटी भरू. मग बाबा, उगीच दिरंगाई नको. आज शुक्रवार आहे खरा, संध्याकाळी जाऊन ओटी भरून या. पुतळाबाई उभ्या जागी लाजल्या होत्या. त्या राजांची नजर टाळीत होत्या. 2 प्रहरी राजे सोयराबाईंना म्हणाले, संध्याकाळी पद्मावती माचीवर जायचंय ना? खरं सांगू? सोयराबाई म्हणाले, गड चढणं उतरणं नको वाटतं, धाप लागते. तसं काही खास कारण नाही ना? चला, काहीतरी तुमचं. राजे म्हणाले, ठीक आहे, आम्ही धाकट्या राणीसाहेबांना घेऊन जाऊ. संध्याकाळी राजे पुतळाबाईंसह गडाखाली माचीवर उतरले. पूजा साहित्य घेऊन मनोहरी मागे उभी होती. राजांनी आणि पुतळाबाईंनी देवीची ओटी भरली. पुतळाबाईंचा आनंद मनात सामावत नव्हता. धाकट्या राणीसाहेबांना एवढे आनंदी कोणी पाहिले नव्हते. कुणाला त्या आनंदाचे कारण कळत नव्हते. शास्तखानाच्या छाप्यानंतर 8च दिवसात राजांनी कोकणची मोहीम काढली. राजापूर, कुडाळ, वेंगुर्ला हे मुलूक जिंकून नवे कौल आश्वासन पत्रे देऊन राजांची स्वारी थेट बांद्यापर्यंत गेली. पावसाळा सुरू झाला. मोगली फौज महाडपर्यंत आल्याची बातमी झाली आणि राजे माघारी वळले. या मोहिमेत आर्थिक लाभ झाला नसला तरी कुडाळ सावंतांच्या मुलुखाचा बंदोबस्त व कोकण प्रांतातले राजांचे वर्चस्व वाढले. एवढं यश पदरात घेऊन राजे भर पावसाळ्यात राजगडावर आले. शास्तखानाने 3 वर्षात शिवाजीराजांचा पुणे मुलूक जवळजवळ उद्ध्वस्त केला होता. गावे परागंदा होऊन कोकणच्या आश्रयाला गेली होती. शास्ताखान गेला तरी पुण्यात जसवंत सिंग आपल्या सैन्यासह तळ देऊन होता. त्यामुळे तो मुलूक सुरक्षित नव्हता. कोकण अस्थिर असल्याने कोकणाचाही म्हणावा तसा वसूल येत नव्हता. मोगली फौजेने प्रजेची केलेली सेसे होलपट, राजांवर बसलेल्या लढाईचा अखंड ताण, पागा आणि शिलेदार यांचा वाढता ताण यामध्ये राजांची परिस्थिती मोठी बिकट झाली होती. हा खर्च भरून काढण्यासाठी कुठेतरी मोहीम आखणं जरुरी होते. प्रधानांनी सल्ला दिला, कर्नाटकात गेल्यास फायदा होईल. राजांनी नकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, आदिलशाही आमच्याबाबत निर्धास्त बंदी आहे. हा सलोखा राखणं आवश्यक आहे. आज ना उद्या शास्ताखानाच्या पराभवाचा सूड उगवण्याकरता मोगल चालून येतीलच. त्यावेळी आदिलशाहीचं वैर आम्हा झेपणार नाही. मग यातून उपाय? जिजाबाईंनी विचारले. त्याची काळजी आत्ताच कशाला? राजे म्हणाले, जगदंबा आमच्या पाठीशी आहे. तिच्यावर आमचा विश्वास आहे. ती आम्हाला निश्चित मार्ग दाखवेल. बहिर्जी नाईक आल्याची वर्दी आली. राजे म्हणाले, चला, आता आणखीन काय बातमी आली आहे ते ऐकू. बहिर्जींनी येऊन मुजरा केला. राजांनी विचारले, काय बहिर्जी, जसवंत सिंग काय म्हणतात? बहिर्जी म्हणतात, जसवंत सिंग तळ उठवीत असं वाटत नाही. उलट जसवंत सिंग फौजफाटा गोळा करीत आहे. राजांनी निश्वास सोडला. आणि काय नाही? राज, भेटल तो माणूस विचारतोय. तो फौजफाटा कवा हलणार? लोक लई कंटाळला. खरं आहे बहिर्जी, तू थांब, तुला कामगिरी सांगायची आहे. राजांनी सर्वांकडे नजर टाकली आणि ते म्हणाले, ज्या मोगल सैन्यानं आम्हास त्रास दिला त्याचा खर्च आम्हाला मोगलांकडूनच भरून काढला पाहिजे. पाहू, काहीतरी मार्ग सुचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे बराच वेळ बहिर्जीशी बोलत होते. 2 प्रहरी बहिर्जी गडाखाली उतरताना दिसले.
पावसाळा सरला, थंडी पडू लागली, गड पहाटेच्या धुक्यात भिजू लागला. राजे संभाजीराजांच्या सहवासात कुटुंब परिवारात दिवस काढीत होते. एके दिवशी सायंकाळी राजे संभाजी बाळासह गडावर फेरफटका करीत असता महमद सईस येथे आला. महमद सईस राजांच्या खास अश्वशाळेवरचा प्रमुख. राजांनी विचारले, महमद का आलास? हुजूर, विश्वासाची तब्येत नासाज आहे. काय होतं? बुखार आहे. केव्हापासून? कालपासून. वैद्याने दवा दिला, पण गुण नाही. आज बिमारी जास्तच वाढली आहे. गवत खातो? जी नाही. पाणी? प्याला. चलबिचल आहे? धापतो? पडून आहे सरकार. आम्ही पागेत येतो, तू चल पुढे. विश्वास म्हणजे राजांचा आवडता घोडा. सदैव मोहिमेत विश्वास असायचा. तोच विश्वास बिमार असल्याचे ऐकून राजे चिंतातूर झाले. दिवस मावळायला आला होता. संभाजीराजांना वाड्याकडे पाठवून राजे सरळ पागेकडे आले. गडाच्या मोहन बुरुजापाशी अश्वशाळेची इमारत होती. अश्वशाळेची इमारत सोपी असून मध्ये एक प्रशस्त चौक होता. चारी बाजूनी तबेले होते. राजांच्या खास घोड्यासाठी ती इमारत बांधली होती. मधल्या चौकात चंदी, रातम, डंका, निशाण वगैरे ठेवण्यासाठी एक टुमुकदार इमारत होती. प्रत्येक घोड्याच्या ठाण्यामध्ये कमरेपेक्षा उंच भिंत होती. पागेच्या दरवाजाजवळ आपल्या बाजूला एक सुबक विहीर होती. पागेच्या प्रथम देवडीत खांबाला बांधलेले माकड कट्ट्यावरून पागेची हालचाल पाहत होते. शेजारी बांधलेला एक गुडका देवडीच्या कट्ट्याला अंग घाशीत होता. राजे पागेत आले तेव्हा मशाली पेटल्या होत्या. पागेतले सारे चाकर अदबीने मुजरे करते झाले. राजांच्या बरोबर महादेव तानाजी होते. राजांचा आवाज ऐकताच राजांची आवडती घोडी तुरंगी, इंद्रायणी, गजरा, रणभीर, कृष्णी उभ्या जागी खूर आपटू लागली. ताणाच्या बाहेर तोंड फाडून फुरूफुरू लागली. राजे बागेत आले की सर्वांवर हात फिरत असत. पण राजांनी आज कुणाकडेही पाहिले नाही. सरळ विश्वासच्या तबेल्याकडे गेले. तबेल्याजवळ अश्ववैद्य महमद उभे होते. राजांनी विश्वासकडे पाहिले. विश्वास तबेल्यात पडून होता. आजूबाजूला माणसांची वर्दळ असूनही ते उमदे जनावर गवतावर झोपून होते. विश्वास एवढा आजारी असेल असे राजांना वाटले नव्हते. ते तबेल्याचा कट्टा झटकन चढून गेले. त्यांनी हाक मारली, विश्वास. विश्वासने कान हलवले. तो जागच्या जागी फुरफुरला आणि त्याने पडल्या जागेवरून राजांकडे पाहिले. राजांनी वैद्यांना विचारले, काय झालं विश्वासला? ताप आहे महाराज. बरा होईल ना? औषध दिलीत राजे. बरा होईल ना? महाराज, जनावरांच्या आजाराचं काही सांगता येत नाही. सकाळपर्यंत उभा होता, काळजी वाटली नाही. 2 प्रहरी झोपला. उभ्या जनावराच्या रोगाची काळजी वाटत नाही, पण जनावर पडलं की काळजी वाटते. हा विश्वास उभा व्हायला हवा. राजे ऐकत होते, पण डोळे विश्वासवर खिळले होते. राजे विश्वासजवळ गेले, बसले. त्यांचा हात विश्वासच्या चेहऱ्यावर फिरत होता. राजांच्या डोळ्यात पाणी होते. राजे, तानाजी म्हणाला, रात्र झाली, तुम्ही जावा, आम्ही बसतो. राजांनी वर पाहिले. ते म्हणाले, तानाजी, जाहूनही चैन पडायचा नाही. असं उमदं जनावर मिळायचं नाही. रात्र असो, दिवस असो, गती मंद असो, दौड असो, वाट सरळ असो, आडवाट असो, विश्वासवर मान टाकली की मन निश्चित असायचं. महाराज, 1000 घोड्यात विश्वास उठून दिसायचा, महादेव म्हणाला. कुणीतरी पुढे होऊन राजांच्या जवळ घोंगडे पसरले. राजे घोंगड्यावर बसले. विश्वासच्या आठवणी निघाल्या. त्या मोक्या जनावरावरून हात फिरवीत राजे बोलत होते. विश्वासच्या नाकपुडीत उष्ण श्वास बाहेर पडत होते. बराच वेळ गेला. रात्र वाढली आणि पागेत मशाली शिरल्या. तानाजीने वर्दी दिली. मासाहेब महाराज. राजे उभे राहिले. मासाहेब आल्या. त्यांनी तबेल्यावरून नजर फिरवली. त्या म्हणाल्या, फार आजारी आहे. होय मासाहेब, 2 प्रहरापासून उठला नाही, ताप आहे. जिजाबाईंनी विश्वासवरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, ताटाला तुम्ही आला नाहीत, सारी खोळंबलीत. मासाहेब, भूक नाही, मनही स्वस्थ नाही. आम्ही आज जेवणार नाही. इथंच बसून राहणार. दुसरं काय करणार? जेवढं करणं शक्य आहे तेवढं वैद्यराजांनी केलं आहे. निदान हा डोळ्यासमोर तरी राहील. जिजाबाईंनी मागे पाहिले. दासी पुढे झाल्या. त्यांनी विश्वासची दृष्ट काढली. थोडा वेळ थांबून जिजाबाई वाड्याकडे गेल्या. राजे गुडघ्यात मान घालून बसले होते. वाढत्या रात्रीबरोबर साऱ्यांच्या नजरेत झोप चढत होती. सर्वत्र नीरव शांतता होती. अचानक घोडे फुरफुरले. राजांनी मान वर केली. विश्वास उठायचा प्रयत्न करीत होता. राजे धडधडत्या अंतःकरणाने पाहत होते. विश्वास अर्धवट उठला आणि परत पडला. पुन्हा त्याने सारे बळ लावून धडपड केली आणि विश्वास उभा राहिला. राजे त्याच्याकडे पाहत होते. विश्वास तोंड पुढे करून राजांची मान चाटीत होता. राजांना गुदगुल्या झाल्या. ते हसले.
राजे उभे राहिले. त्यांनी हाक मारली, तानाजी महमद महादेव. बाजूला कट्ट्यावर पेंगणारे साडे धडपडून उठले. तबेल्याकडे धावले. विश्वास उभा होता. राजे त्याला कुरवाळीत होते. वैद्य आनंदाने म्हणाले, महाराज आपण निश्चिंत होऊन विश्रांती घ्या. विश्वासला आता कसलाही धोका नाही. सारे समाधानाने वाड्यात आले. उत्तर रात्रीला सुरुवात झाली होती. राजे थकलेले होते. ते सरळ आपल्या महाली जात असता मागून आवाज आला, राजे. राजे वळले. मासाहेब दारात उभ्या होते. राजांनी विचारले, मासाहेब झोपला नाही? झोप येईना. कसा आहे विश्वास? उभा राहिला. बरं झालं. देवानं गाराणे केलं. विश्रांती घ्या. राजे महालात आले. समई तेवत होती. राजे पलंगावर झोपी गेले. काही वेळ गेला. राजांच्या डोळ्यात झोप उतरत होती. तोच त्यांना जाग आली. त्यांनी पाहिलं, कोणीतरी समईच्या ज्योती शांत करीत होतं. कोण? मी, मनोहरी. आणि राणीसाहेब कुठं आहेत? झोपल्यात. मनोहरीने समया शांत केली. एक ज्योत मंदपणे जळत होती. राजे म्हणाले, दार ओढून घे आणि तू जा. पावलांचा आवाज उठला. दार ओढून घेतल्याचा आवाज झाला आणि महालात शांतता पसरली. सकाळी जेव्हा राजे स्नान पूजा आटोपून महालात आले तेव्हा सोयराबाई राणीसाहेब महालात उभ्या होत्या. राजांनी विचारले, राणीसाहेब शंभूबाळ कुठे आहेत? ते आपल्या वळणावर गेले. सकाळी उठले आणि समजताच पागेत गेले. दूध प्यायला अजून आले नाहीत. बाळराजांनाही आता कळू लागलं म्हणायचं. हो, पण आपल्याला ह्या छंदापायी काल साऱ्यांना उपवास घडला. आमचं सोडा, पण मासाहेबांकडे तरी पाहायचं होतं. राजे हसले. म्हणाले, पण आम्ही उपाशीच होतो ना. त्याऐवजी येऊन जेवून गेला असता तर काय बिघडलं असतं? वैद्य होते, सारे होते. तेही खरंच. मला बाई झोप आली, झोपून गेले मी. छान केलं. महासाहेबांची पूजा झाली का पहा, आम्ही खाली येतोय म्हणून सांगा. सोयराबाई निघून गेला. राजांनी आपल्या दुशेला कमरेला आवळला आणि ते वळणारच तो महालाच्या दाराशी पुतळाबाई आला. त्यांच्या मागे मनोहरी होती. मनोहरीने तबक बैठकीवर ठेवले. राजांनी विचारले, काय आहे? काल रात्री उपाशी राहिला, थोडं फराळाचं आणलं. तुम्ही आमच्यावर रागावला नाहीत? राजांनी विचारले. राग आणि आपल्यावर? तो कशासाठी बाई? वा, काल आम्ही जेवलो नाही, त्यामुळे मासाहेबांबरोबर साऱ्या राणीवशाला उपवास घडला. केवढा अनर्थ घडला. राजे बैठकीवर बसले. मनोहरी, पुतळाबाई उभ्या होत्या. राजे फराळ करीत होते. पुतळाबाई म्हणाल्या, काल आपण आलात तेव्हा महाली आले. झोप लागली होती. थोडा वेळ थांबून त्या म्हणाल्या, आता काळजीचं कारण नाही. विश्वासची तब्येत आता बरी आहे. तुम्हाला कसं कळलं? सकाळी मी आणि ही पागेकडे गेलो होतो. आता गवत खातो. खुद्द बाळराजे त्याला चारताहेत. बोलावलं तरी येईना. तिथेच आहेत ते. फारच थोड्यांना कळतं हे. राजे गडबडीने दूध प्याले आणि उठले. फराळाचे बरेचसे तसेच राहिलेले पाहून पुतळाबाई उद्गारल्या, हे काहीच घेतलं नाहीत. राजांनी पुतळाबाईकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते. ते म्हणाले, नुसत्या अण्णांनाच पोट भरतं असं कोणी सांगितलं? मासाहेब वाट पाहत असतील म्हणत राजे उठले आणि मासाहेबांच्या महालाकडे चालू लागले. 2 प्रहरच्या वेळी येसाजी, तानाजी, नेताजी राजगड चढत होते. पायातल्या वाहना करकरत होत्या. देवीच्या देवळात जाऊन तिघांनी देवीला वंदन केलं आणि ते तिघे देवळाबाहेर आले. नेताजी म्हणाला, तानाजी, राजांनी काहीतरी मोठा बेत आखलेला दिसतो. तानाजी म्हणाला, मला बी तसंच वाटतंय. राजांनी सारी फौज गोळा केली. या साऱ्यासनी वर्ध्या सुटल्यात. कालच राजांच्या बरोबर आम्ही खालच्या तळावर जाऊन आलो. राजांनी जातीनं सारी छावणी बघितली. होय, पण कुठला बेत काढलाय ते समजलं का? नेताजींनी विचारलं. येसाजी हसला. तो म्हणाला, आता तुम्हीच विचारा की राजासनी. मी? नेताजी दचकून म्हणाले. वय, तुम्ही सेनापती, राजांचे सोयरे. तुम्हासनी हे धाडस होत नाही तर आम्ही काय विचारणार? बाकी गेल्या 10 दिवसात जसा बहिर आला तसंच चारी वाटणं नजरबाज गडावर दिसतात. तानाजी म्हणाला. येसाजी म्हणाला, कुठं का मोहीम असना, पण आणि 1 महिन्यानं ठेवाय पाहिजे होती. ते र का? तानाजीने विचारलं. औंदा पिकं झोकबाज झालीत. मळण्या आटोपून गेलं असतं तर बेस झालं असतं. तुझ्या मळण्या आणि आमच्या नाहीत. आम्ही पीक पाणी सोडून आलो ते फुकट सोडशिला? नेताजी थांबले. दोघं त्यांच्याकडे पाहत होते. मी राजांना कवा तरी सांगणार आहे. काय सांगणार? येसाजीने विचारलं. अरे, घरात तोटा पडला तर कवा बी अंबारखान्यातनं दान मिळतात. साऱ्या फौजेला हे माहीत आहे. आता पावसाळ्यात शेतावर पूर्वीसारखी राबणूक करीत नाही हे लोक. हे मातूर खरं. तानाजीने आपले खोराड मुंडाचे डोलावले. गडाच्या दरवाजाशी चौकी पहारेकऱ्यांचे मुजरे स्वीकारून सारे वाड्यात आले. राजे सदरेवरच होते. शेजारी प्रतापराव सरनोबत, आनंदराव, निळोपंत, अणाजीपंत ही सारी मंडळी होती. नेताजी येत असल्याचे पाहून राजे म्हणाले,
चला नेताजी काका, शिल्लक राहिलेले होते तेही आले. तानाजी येसाजीकडे पाहून राजांनी विचारले, कुठे सापडले आमचे सेनापती? येसाजी हसून मुजरा करीत म्हणाला, मोहिमेचं नाव काढलं आणि दडून बसले की घरात. मग नाईलाज झाला, घरातून ओढून काढून आणलं सदरेवर. सारे हसले. सदरेवर नेताजी येताच राजांनी निर्णय सांगितला. नेताजी, उद्या बाहेर पडायचं. मोहिमेला जायचं? नेताजींनी विचारलं. फिरायचे दिवस अजून यायचे आहेत, राजे म्हणाले. तुमचा रोख आम्ही ओळखला. तुमच्यापासून लपवून ठेवण्याचा काय अर्थ? अहमदाबादेचा मोगली खलिता आला आहे. महाबत खानानं पट्टणचं बंड मोडण्यासाठी आम्हाला तातडीनं बोलावलं आहे. ही संधी घेतली तर आम्ही केलेल्या मदतीमुळं औरंगजेबाचा राग शांत होईल, जरा स्वस्थता लावेल. ज्यासाठी सारे आतुर होते तो मोहिमेचा वेध कळला. तो ऐकून सारे निराश झाले. राजांनी बादशहाच्या मदतीला एवढ्या तातडीने का जावे हे कोणालाच कळत नव्हते. राजे सदरेवरून उठले आणि आत गेले. संध्याकाळी राजे जिजाबाईंच्या भेटीला गेले असता जिजाबाईंनी विचारले, राजे, उद्याची मोहीम महाबत खानाच्या मदतीसाठी आखली? कोणी सांगितलं? मोरोपंत म्हणत होते. केवढ्या लवकर आमचे वेध जग जाहीर होतात महासाहेब. चला महासाहेब, थोडं बोलायचंय, आमच्या महाली जाऊ. राजे जिजाबाईंसह महालात आले. राजांनी महादेवला महालाबाहेर उभे केले. राजे म्हणाले, मासाहेब, हा खर्चाचा ताण आता सहन करणं अशक्य आहे. शास्तखानानं जी प्रजा बेघरदार केली त्या प्रजेला दिलासा देऊन ती माणसं जमवायला हवी. याला प्रचंड पैसा लागणार, पण आणणार कुठून? ती विहीर आम्ही हुडकली आहे. अगणित संपत्तीने ती काठोकाठ भरलेली आहे. तो गाळ उपसण्याकरताच आम्ही जात आहोत. काय सांगता, नीट बोला ना. मासाहेब, सुरतेवर स्वारी करणार आहोत. सुरत? हो, सुरत म्हणजे मोगलांची दुपटी गाय. लक्षावधी रुपये नुसते कररूपानं मोगलांना मिळतात. मक्केच्या हजची तीच वाट. ती सुरत लुटून आम्ही आमची नुकसान भरपाई करायचं ठरवलं आहे. पण राजे, पुरा मोगली मुलूक केवढा लांब पल्ला. गेले 4 महिने आमचे शेकडो नजरबाज इथून सुरतेपर्यंत पसरले आहेत. मोगलांच्या भर मुलकात वसलेली सुरत निर्भयपणे माळावर वसली आहे. तिला तट नाही, चिरबंदी नाही. मोगली राजाच्या वेढ्यात सुरक्षित असलेली सुरत खास उद्यानात वावरणाऱ्या निर्भय राजपुत्रीसारखी नांदते आहे. शत्रूचं भय तिच्या स्वप्नातही नाही. पण कुणी आडवं आलं तर? कोणी येणार नाही. शहाजादा मुअज्जम औरंगाबादेला आमच्या स्वारीला तोंड देण्याची तयारी करतो आहे. तशी आम्ही हूल उठवली आहे. गोव्यावरच्या आमच्या स्वारीच्या बातमीनं पोर्तुगीज भ्याले आहेत. आदिलशाही आपला मुलूक सांभाळण्यासाठी जागरूक होऊन बसली आहे आणि खुद्द मोगलांच्या मदतीला आम्ही इमानी सरदार जातो आहो हे कळल्यावर कोण आडवं येणार? धन्य आहे तुमची. खुद्द घरच्यांना सुद्धा कसला पत्ता लागू देत नाहीत बिचारे तुमचे सेनापती. त्यांच्यावर देखील अविश्वास. गैरसमज होतोय मासाहेब. अविश्वास नव्हे, ही सुरक्षितता. आमच्या नजरबाजांना आमचे हेतू कळतात. आज खुद्द सुरतेत आमचे नजरबाज हिंडत आहेत. आमची वाट पाहत आहेत. आमची संगमेश्वरी जहाजं आज सुरतेच्या आसपास जाण्याची तयारी करीत आहेत. मोहिमेचा अंदाज चुकला तर यश कसं मिळणार? उलट एकट्यानंच आपल्या सर्व जबाबदारीवर मोहीम आखताना त्याच्या मनावर किती ताण पडतो हे आम्ही जाणतो. जीवाला जीव देणारी हजारो माणसं आमच्या शब्दावर प्रेमानं बाहेर पडतात. त्यांच्या जबाबदारीनं जीव वारेमोल बनतो. जिजाबाई उठल्या. राजांना म्हणाल्या, जीवाला सांभाळा. मोहीम फत्ते करून माघारी सुखरूप या. मासाहेब, आम्ही हे यश असं मिळवू की याला तोड राहणार नाही. मोगली फौजांच्या 4 मोहिमांचा खर्च या एका मोहिमेत मिळू. जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा आणलेल्या अगणित संपत्तीनं साऱ्यांचे डोळे दिपून जातील. आमची ताकद शतपटीने वाढेल. मासाहेब, आमचं स्वागत करताना तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आजही आम्ही पाहतो आहोत. जिजाबाईंनी शिवबाच्या पाठीवर हात ठेवला. दोघे महालाबाहेर आले. महादेव उभा होता. जिजाबाईंनी विचारले, महादेव घेणार ना बरोबर? तो म्हणजे आमची सावली बनलाय, त्याला सोडून कसं चालेल? दुसऱ्या दिवशी पहाटे कुचाचा नगारा दुमदुमला. तुताऱ्यांचे आवाज, शिरंगाचे आवाज येऊ लागले. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला. भल्या थंड वेळी राजे सर्वांसह गड उतरले. राजांची 8,000 फौज दौडू लागली. राजांनी आपल्या फौजेनिशी सरळ त्र्यंबकेश्वर गाठ. तेथे देवदर्शन करून राजे पुढे निघाले. ठाई ठाई वाटाडे आडवे येत होते. पुढची वाट दाखवित होते. जव्हार मार्गे राजे सुरतकडे कूच करीत होते. दिवसा रानात विश्रांती व रात्रीचा प्रवास यामुळे राजांच्या मजलीची कुणाला नोंदही झाली नाही. तापी नदीच्या दक्षिण तीरावर सुरतेचा टुमदार किल्ला वसला होता. किल्ला आकाराने लहान असला तरी त्याची तटबंदी भक्कम होती.
किल्ल्याला लागून परसलेले सुरत शहर पसरलेले सुरत शहर मात्र अगदी मोकळ्या मैदानावर बसले होते. 2 कोस लांब रुंद पसरलेल्या त्या शहराला तटबंदी नव्हती. किल्ल्याला लागून पसरलेले सुरत शहर खंदक नव्हते. शहराच्या 4 सुरेख वेशी होत्या, पण त्याचा उपयोग रक्षणापेक्षा शोभेकरताच होता. कधी काळी मारलेल्या खंदकाची काही ठिकाणी खळग्यांच्या रूपाने निशाणी दिसे, पण तेही खळगे कोरडे पडले होते. पाठीशी समुद्र आणि समोरा शेकडो मैल पसरलेला मोगली मुलूक असता मोगलांच्या व्यापारपेठेला संरक्षणाची गरज काय? सुरत त्यावेळी वैभवाच्या कळसाला पोहोचलेले होते. औरंगजेबाला सुरतेच्या नुसत्या कराचे 10 लाख रुपये वर्षाला मिळत. साऱ्या देशाचे व्यापार केंद्र म्हणून सुरतेचा लौकिक होता. इंग्रज, वलंदेज, हबसाण, तुर्क लोक यांच बंदरातून व्यापार करीत असत. नाना देशीच्या नाना वेशांच्या लोकांनी या शहराला शोभा आणली होती. मोगलांचा सरदार इनायत खान निर्धोकपणे शहरावर सत्ता गाजवीत होता. इंग्रज साहेब आपली वखार राखीत होते. नदीपलीकडे असलेल्या स्वाली गोदीवर बसून सुरतेवर लक्ष ठेवीत होता. सुरतेपासून समुद्र थोडा दूर होता. छोटी गलबते स्वालीच्या गोदीपर्यंत येऊ शकत होती. तेथून सुरतेत नाना देशीचा माल आणला जाई आणि हिंदुस्थानचा माल बाहेर जाई. शहराला लागून असलेल्या नदीकाठावर सुरतेच्या धनाढ्य व्यापाऱ्यांचे वाडे उभे होते. गावचे रस्ते वेडीवाकडी वळणे घेत जाणारे आणि अरुंद होते. श्रीमंताचे महाल सोडले तर सारे शहर साध्या घरांनी सजले होते. वलंदेजाच्या आणि इंग्रजांच्या 2 वखारी आपल्या वेगवेगळ्या धाटणीने शहरात नजरेत भरत होत्या. सुरतेच्या बऱ्हाणपूरच्या वेशीत चौकीदार सकाळच्या थंडीत कोवळ्या उन्हावर पाटी शेकत होते. रात्रीचा गारवा अजून अंगातून गेला नव्हता. शहरातील जाकात घर शांत होते. नेहमी तेथे गडबड दिसायची, पण गोदीत जहाज न आल्याने तेथे फारशी धावपळ दिसत नव्हती. जकातघरापुढे नेहमी जागरूकता असे. सुरतेत येणारा वा बाहेर जाणारा माल मोगली अधिकाऱ्यांकडून कसून तपासला जाई. जकात खान नाक्यासमोर उभा असलेला मोमीन वाकडा चेहरा करून उभा होता. एक पहारेकरी म्हणाला, क्यों मोमीन, खडा क्यों? मोमीन म्हणाला, आज काम मिळेल असं दिसत नाही. अरे दररोज काम कुठलं? आज सगळा थंडा कारभार आहे. गोदीवर जा. कालच जाऊन आलो, पण गोदीत एक गलबत नाही. पोट भरायसाठी मुलूक सोडून आलो, पण नशिबात उपवास. काम मिळणार कसं? पहारेकरी हसले आणि मोमीन सावकाश वळला. सुरतेतल्या इंग्रजांच्या वखारीजवळ असलेल्या छपरी बाहेर बाबूल घोड्याला नाल मारीत होता. बाबूल तसाच पोटापाण्याचा धंदा शोधीत सुरतेत 5 महिन्यापूर्वी आला होता. साहेबांनी त्याच्या कामावर खुश होऊन त्याला वखारीजवळ छपरी घालून दिली होती. बाबूल जनावराला नाल ठोकीत होता. मोत्तद्दार आणि दोघे शेजारी उभे होते. त्याच वेळी रस्त्यांवर चाकांचा खडगडाट ऐकू आला. बाबूलने वळून पाहिले. वखारीतून घोड्यांचा चौकडा बाहेर पडित होता. ऑक्झेंडन साहेब चौकड्यात बसला होता. चौकड्यामागे तांबडा गणवेश केलेले 2 सेवक उभे होते. गाडीवरच्या खिळ्यावर चांदीचे पत्रे मढविले होते. साहेब येताना पाहून बाबूल हातचे काम टाकून उभा राहिला. गाडी समोर येताच त्याने सलाम केला. साहेब हसला आणि गाडी पुढे गेली. मोत्तद्दार म्हणाला, अरे बाबूल, लवकर आटोप ना, जनावर अवघडलं. झालंच की, एकच नाल राहिला. म्हणून बाबूल कामाला लागला. मोत्तद्दाराने विचारले, अरे बाबूल, इथं एक भिकारी होता, तो कुठे गेला? बाबूलने चमकून वर पाहिले आणि विचारले, कोणता? अरे तो इथं तुझ्या छपरीसमोर भीक मागत बसायचा. तो फाटके गलिच्छ कपडे घातलेला आणि हातात एक वेळूची काठी आणि कटोरा घेतलेला. आठवल्यासारखं करून बाबू म्हणाला, दिला हाकलून. गरीब म्हणून जागा दिली तर साला माझेच नाल चोरू लागला. मोत्तद्दार हसला. तो भिकारी 4 महिन्यात साऱ्यांच्या परिचयाचा झाला होता. साऱ्या शहरभर दिसायचा. अलीकडे कुठे त्याचे दर्शन झाले नव्हते. शेवटचा नाल ठोकून बाबूलने मान वर केली. त्या उमद्या उंच्या पुऱ्या अबलख घोड्याकडे पाहत बाबूल म्हणाला, भारी उमद जनावर. सुरतेत जनावर पाळावं तर सुभेदार साहेबांनीच. मोत्तद्दार म्हणाला, मालिकांचा खरा शौक एवढा एकच, अस्सल अरबी जात आहे. अशी जातीवंत 60 घोडी मालिकांच्या तबेल्यात आहेत. खरं? तर काय खोटं सांगतो? आज गलबत झालं नाही वाटतं. बाबूलने विषय बदलला. का, तुला का चौकशी? मोत्तद्दाराने विचारले. तुम्हाला काय राजे तुम्ही, माझं पोट त्यावर आहे बाबा. गलबत आलं की मला उतरायला आणि न्यायला गडबड सुरू होते ना.
मगच घोड्याच्या नालाची चौकशी होते. मोत्तद्दार हसला. बाबूल, खरं आहे तुझं. पण राजा, आज एकही गलबत नाही. 2 दिवसात येणारही नाही. मी पहाटेच गोदीवर जाऊन आलो. जातो मी. आणि पैसे? मोत्तद्दाराने एकदम रूप बदलले. संतापून तो म्हणाला, भिकारड्या, भीक मागत होतास, तो अण्णाला लागलास. आणि सुभेदारांच्या खास घोड्याचे पैसे मागण्यापर्यंत मजल गेली. सुभेदाराच्या कानावर वर घालू? बाबूलने चटकन कान पकडले. चूक झाली मालक, परत नाही विचारणार. मोत्तद्दार आणि हुजरे घोड्यासह निघून गेले. बाबूल 4 दिवसांची आपली दाढी खाजवीत कट्ट्यावर बसून राहिला. नाना चेहरे तऱ्हेचे कपडे गेलेले नाना देशीचे लोक रस्त्याने जात होते. कोणी पालखीतून तर कोणी घोड्यावरून जात होते. त्यात फिरंगी, वलंदेज, गुजराती, सिद्धी, अरब असे अनेक लोक होते. अंगावर पडलेल्या सावलीमुळे बाबूलने मान वर केली. डोकीला चपटे पागोटे बांधलेला थकलेला रामशरण उभा होता. काय रामशरण? बाबूल, तुझं ठीक, पण तेल्या घरची नोकरी करून जीव नकोसा झाला. का रे? अरे बाबा, फिरणारा बैल बघून देखील डोकं फिरतं. झोपेसुद्धा मी फिरतो. रामशरणने इकडे तिकडे पाहिले आणि तो म्हणाला, विरजी होराचा गलबताचा माल तयार झाला आहे. 2-3 दिवसात गलबत येईल असं म्हणत होते. बाबूल, जातो, नाहीतर मालक परत शिव्या द्यायचा. रामशरण गेला. बाबूल इंग्रजांच्या वखारीतून चक्कर मारून आला. 2 प्रहरच्या वेळी सुरतेच्या शांत रस्त्यावरून 2 स्वार भरधाव वेगाने सुभेदाराच्या हवेलीकडे जाताना दिसले. सुभेदार इनायत खान गोड झोपेच्या अधीन झाला होता. त्याला जागे करण्यात आले. झोपमट झाल्यामुळे त्रस्त झालेला इनायत खान महालात गेले. दोघा जासूदांनी मुजरे केले. लोडाला टेकून बसत जांभई देत इनायत खानने विचारले, काय झालं? हुजूर, शिवाजी गणदेवीत आला आहे. भारी फौज बरोबर आहे. इनायत खानाची झोप उडाली. शिवाजी गणदेवीत? अवघ्या 16 कोसांवर? नामुमकिन. इनायत हसला, म्हणाला, बेवकूफ, शिवाजी मोगली मुलखात इथवर येईल कसा? तुमने खुद देखा है? नाही हुजूर, पण गणदेवीत एकच पळापळ सुरू झाली. ती पाहिली आणि वर्दी द्यायला पुढे आली. बिलकुल गवार. शिवाजी एवढ्या फौजेनिशी आला असता तर मोगली मुलखातनं कोणी सोडला असता त्याला? फिर ऐसी हवाई खबरे लाने की हिम्मत न करना. जासूद बाहेर गेले आणि शिवाजीची कुणकुण लोकात पसरू लागली. सायंकाळी दुसरी बातमी येऊन धडकली. शिवाजी सुरतेपासून अवघ्या 2.5 कोसावरच्या उधाण्याला आला. इनायत खान विचारात पडला. पाठोपाठ आणखीन एक स्वार सुरतेवर येऊन दाखल झाला. त्याने इनायत खानला बातमी दिली, हुजूर, कोणीतरी मोठा सरदार मोगली फौजांना कुमुक करण्यासाठी अहमदाबादेला जात आहे. इनायत खान त्या बातमीने खुश झाला. पण शहरात चिंतेचे वातावरण पसरले. शहरात तिकटीवर लोक जमून कुजबुजत होते. खुद्द इंग्रज व वलंदेज प्रतिनिधी इनायत खानाकडे आले. त्यांनी शहर सोडून स्वालीच्या गोदीवर जाण्याची आज्ञा मागितली. इनायत खान म्हणाला, एरवी व्यापार करायला तळ देता आणि संकट आलं की पळून जायचा विचार करता. तुम्ही मूर्खपणानं शहर सोडलं तर शहराची काय हालत होईल? तुम्हाला माझ्याप्रमाणे शहर सोडता येणार नाही. पण हम कुछ उजर सुनना नहीं चाहते. इनायत खान हसला. शिवाजी आलेला नाही. आमच्याकडे खास बातमी आली आहे. मोगल फौजेचा मराठा सरदार आपली फौज घेऊन अहमदाबादेला जात आहे. फिकर की कोई जरूरत नहीं. इनायत खानने आपले जासूद उधाण्याकडे पेटाळला. त्याने आलेला मराठा सरदाराला निरोप पाठवला. आपको सूरत दाखल होने की जरूरत नहीं. तुमच्या आगमनामुळे प्रजा घाबरली आहे, तरी तुम्ही परस्पर अहमदाबादेला जावं. सुभेदारांकडून बाहेर पडलेल्या इंग्रज प्रेसिडेंटाने व वालंदेज प्रमुखांनी विचारविनिमय केला. आपले 2 जासूद उधाण्याला खरी परिस्थिती पाहण्यासाठी पाठवले आणि सुरक्षितता म्हणून इंग्रज व वलंदेज वखारीतील बायका मुले स्वालीच्या गोदीवर पाठवून दिली. रात्री वलंदेजांचं पाठवलेले हेर परत आले. इनायत खानाने पाठवलेले जासूद गिरफ्तार केला गेला होता, पण चौकशी करून त्यालाही सोडून देण्यात आले. आलेला सरदार दुसरा कोणी नसून खुद्द शिवाजी आहे ही हेरांची खात्री होती, कारण राजापूरच्या हल्ल्याच्या वेळी दोघांनीही शिवाजीला पाहिले होते. आता कोणाला शंका राहिली नव्हती. इंग्रज व वलंदेज सुभेदाराकडे धावले. सुभेदार संतापला. कोण आणता आपल्या असल्या खुळचट बातम्या? ऑक्झेंडनं म्हणाला, सुभेदार, जरा होशमध्ये या. तुमचा जासूस शिवाजीने गिरफ्तार केला आहे. शिवाजीच आलेला आहे याची आम्हाला खात्री आहे. आमच्या वखारीचं व शहराचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. वेळ फार थोडा आहे. इंग्रजांचं ते थंडमळाचं भाषण ऐकून इनायत खानच्या दाढीवरचा हात सुटला. खरंच शिवाजी आला? तिघे विचार करीत असताच घोड्याच्या टापांचा आवाज आला. घोडा सुभेदाराच्या महालासमोर थांबला. सेवक धावत आला. हुजूर, शिवाजीचा वकील आला आहे. तिघेही भयचीक
चकित होऊन उभे राहिले. वकील आत आला. त्याने अदबीने शिवाजी राजांचे पत्र पुढे केले. खानाने पत्र उघडले. त्याचे हात थरथरत होते. त्या पत्रात लिहिले होते, उद्या दुपारी सूर्यमस्तकावर येण्याच्या आधी शिवाजी राजे सुरतेत पोहोचत आहेत. तेव्हा तुम्ही स्वतः आणि शहराचे धनाढ्य व्यापारी बहरजी बोहरा, हाजी खासम आणि हाजी सय्यद बेग यांनी राजांना भेटून खंडणी निश्चित करून द्यावी, नाहीतर शहरावर आग आणि तलवार चालू. इंग्रजांनी वलंदेजांनी एक वेळ तिरस्काराने इनायत खानाकडे पाहिले आणि ते आपल्या वकारीकडे निघून गेले. भल्या पहाटे इनायत खान आपल्या बायका मुलांसह आणि जड जवाहीर घेऊन किल्ल्याच्या आश्रयाला गेला. सुभेदार आपल्या रक्षकांसह पळाल्याचे कळताच श्रीमंत व्यापारी जीव वाचवण्यासाठी किल्ल्याकडे धावत सुटले. मोठमोठ्या रकमांची लाच घेऊन इनायत खानाने त्यांना किल्ल्यात घेतले. सुभेदार पळाला. व्यापारी पळून गेले. शहरात एकच हाहाकार उडाला. जायचं झालं तरी जायचं कुठं? पाठीशी नदी आणि समुद्र होता. तोंडासमोर 8,000ची छावणी पसरली होती. राजांचा तळ बसताच सर्व बाजूनी चौकी पहारे बसले होते. सुरतेतून बाहेर पडणे अशक्य बनले होते. इंग्रजांनी आपल्या वखारीचा बंदोबस्त वाढवला आणि येईल त्या प्रसंगी वखारीचे रक्षण करण्याच्या तयारीने ते उभे टाकले. वखारीच्या तटावर चारही बाजूंना तोफा तयार दिसू लागल्या. सुरतेतले गोरगरीब बोचकी पाठीला लावून पळत होते आणि त्याच वेळी इंग्रजांच्या तुतारीच्या आवाजाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. खुद्द ऑक्झंडने आपल्या 200 गोऱ्या शिपायांनिशी शहरातून दौड करीत होता. ते धारिष्ट पाहून साऱ्यांना अचंबा वाटला. काहींना परत धीर आला. शहरभर रूट मार्च करून इंग्रज परत वखारीत गेले. वखारीचे दरवाजे बंद झाले. शहराच्या वेशीतले चौकीदार भयचकित नजरेने वेशीबाहेर पडणाऱ्या लोकांना पाहत होते. त्यात बाबुल मोमीन रामशरण ही तिक्कल पाहताच एका पहारेकराने विचारले, बाबुल, तूही पळत सुटलास? मग काय करू? शिवाजी? अरे पण शिवाजी आला तर तुला काय करणार तो? एवढे मोठे लोक राहिले आणि तू जातोस? सबसे बडी जान प्यारी बाबा, शिर सलामत तो. आमचं सोडा, पण शिवाजी आला तर पहिले मरणार तुम्ही. काय बोलतोस? खरं तेच सांगतो. सुभेदार इनायत खान बसला किल्ल्यात आणि तुम्ही वेशीत. तोंडावरचं उगीच शहर पळतंय. जा जा, घाबरून पहारेकरी म्हणाला. तिघे वाटेला लागले आणि थोड्याच वेळात वेशीचे पहारेकरी पण दिसेनासे झाले. सूर्य आकाशात चढत होता. मध्याह्नीचा समय जवळ आला असता टापांचा आवाज कानावर येऊ लागला. एखादा मोठा वळीव पाऊस आवाज करीत यावा तसा टापांचा अखंड नाद ऐकू येत होता. गावाबाहेरचे लोक विस्फारित नेत्रांनी समोर पाहत होते. झाडी ओलांडून येणारे घोडदोड नजरेत आले आणि वेशीवर उभे असलेले लोक ओरडत गावातून पळू लागले. 8,000 स्वारांनिशी शिवाजीराजे सुरतेच्या बऱ्हाणपूर वेशीजवळ आले. वेशीलगतच्या स्मशानभूमीपासून शहाबेगमच्या बागेपर्यंत कोसाची छावणी पसरली होती. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली एक पाल टोकण्यात आली. बाकी सारी छावणी अगदी उघड्यावर पथारे हटून उभी होती. राजे सुरतेकडे पाहत होते. अनेक बागांनी उद्यानांनी सजलेल्या त्या सुरतेच्या मशिदींचे सफेद घुमट नजरेत येत होते. राजांच्या दिशेने बहिर्जी नाईक येत होते. त्यांच्या पाठोपाठ सुरतेत बाबुल, रामशरण, मोमीन म्हणून बावरलेले विठोजी, माणके, आप्पा रामोशी, अब्दुल कादर ही मंडळी येत होती. सर्वांनी राजांना जवळ येऊन मुजरे केले. राजांनी विचारले, विठोजी, काय म्हणते सुरत? महाराज, आपली वाट बघते आहे. काही विरोध व्हायचा नाही? कोण करणार? सुभेदार सकाळीच पळून गेला. इंग्रज आणि वलंदेज तेवढे वखारी सांभाळून आहेत. किती आहेत लोक? फार तर 200च्या आत बाहेर होते. मोगली फौज? काही नाही. सुरतेत पहारेकरीही नाहीत. आम्ही निरोप पाठवलाय, राजे म्हणाले. त्याची वाट पाहू. जर बऱ्या बोलाने व्यापारी खंडणी द्यायला राजी झाले तर सुरतेत लूट करायची आमची इच्छा नाही. संध्याकाळ झाली तरी सुरतेतून कोणी आलं नाही. बहिर्जी म्हणाला, ठीक आहे, नशीब त्यांचं. नेताजी पुढे झाले. राजे म्हणाले, नेताजी, तुम्ही 500 स्वार घेऊन शहरात जा. शहर फटका करून या. येताना दहशत बसावी अशी थोडी लूट करून या. त्यानं कदाचित शहाणपण शिकतात का पहा. मोरोपंत पुढे आले. तुम्ही साहेबांच्यासाठी पत्र पाठवा. 3 लाख रुपयाची खंडणी मागा. त्यांना सांगा की आम्ही फक्त मोगलांच्या वैरानं येथे आलो आहोत. आम्हास इंग्रजांना अथवा वलंदेजांना धक्का लावण्याची इच्छा नाही. असा मसुदा तयार करून कुडतोजी गुजरांच्याकडे द्या. ते साहेबांचा अंदाज घेऊन येते. थोड्याच वेळात कुडतोजी गुजरांची तुकडी राजांचे पत्र घेऊन सुरतेत शिरली. बरोबर बहिर्जी नाईक होता.
कुडतोजी बरोबर आलेल्या बहिर्जीला पाहताच ऑक्झेंडचे डोळे विस्मारले गेले. बाबूलच्या छपरीभोवती बसणारा भिकारी त्यांनी आपल्या चाणाक्ष नजरेने चटकन ओळखला. ऑक्झेंडने पत्र वाचले. त्याने निरोप दिला. शिवाजी राजांना सांगा की आम्ही व्यापारी, आमच्या जवळ नगद रुपये नाही, पण मसाल्याच्या अथवा कापडाच्या रूपानं खंडणी घेण्यास राजा तयार असेल तर आम्ही जरूर देऊ. जोवर आमच्या मालाला अथवा वखारींना धक्का लागत नाही तोवर तुमचा राजा काय करतो याकडे आम्ही लक्ष देणार नाही. पण जर त्यांना आमच्याशी लढायचं असेल तर उद्या येणार असाल तर आजच या म्हणून निरोप सांगा, आम्ही वाट पाहतो. इंग्रजांचा निरोप घेऊन कुडतोजी छावणीत आला. तो निरोप ऐकून राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. साहेब बिलंदर खरा. त्याला माहीत आहे की आम्ही मसाल्याचं सामान, कपड्यांच्या गाठी यासारखं अवजड ओझं घेऊ शकणार नाही. संतापलेले कुडतोजी गुजर म्हणाले, राजे आज्ञा करा, फार तर 200 टोपडी आणि 4 तोफा. वखारी होत्या की नव्हत्या असं करून माघारी येतो. हां कुडतोजी, दमानं घ्या. सुरतेत आम्हाला लढाई नको आहे. मुघलांच्या मुलकात आपण आहो. साहेबालाही ते माहीत आहे म्हणून हा निरोप आहे. इंग्रजांना आणि वलंदेजांना जराही धक्का लावू नका. किल्ल्यात लपलेल्या सुभेदाराला भिवविण्यासाठी आमचे स्वार किल्ल्यापर्यंत जाऊ देत. त्याला बाहेर पडू देऊ नका. उद्या पहाटेपर्यंत वाट पाहून लुटीस सुरुवात करा. मोरोपंत, गलबताचं काय झालं? गलबत तर गोदीवर आली आहेत. छान. राजे पहा. राजांच्या मागे तळपती तलवार घेऊन असलेल्या महादेवने सुरतेकडे बोट दाखविले. सूर्यास्ताच्या वेळी सुरतेवर धुराचे 2 स्तंभ उठले होते. राजे म्हणाले, नेताजींनी कामगिरी सुरू केली असं दिसतं. सुरतेवर उठणाऱ्या धुराकडे सारे पाहत होते. रात्र पडू लागली तसे बैलगाड्यातून भरलेले सामान छावणीकडे येऊ लागले. एवढ्या मोठ्या लष्कराच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नाना तऱ्हेची भांडी, पिठांची गठडी बैलगाड्यातून जात होती. गवतांचे गाडेही त्याच्या मागून दिसू लागले. बैलगाड्यांच्या मागून एक बकऱ्यांचा कळपही वाटचाल करीत होता. मराठ्यांच्या तळावर रात्र थंडी घेऊन उतरली. सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या. राजे आपल्या छोट्या तंबूबाहेर आसनावर बसले होते. समोर शेकोटी धगधगत होती. तंबूभोवती कडेकोट बंदोबस्त होता. पलोते, मशाली उजळल्या होत्या. तळावर अनेक ठिकाणी दगडांच्या चुलीवर स्वयंपाकाची तयारी चालली होती. नेताजी शहरातून आले. सोन्या रुपयाच्या नाण्यांनी व मोतीरत्नांनी भरलेल्या पिशव्या प्रत्येक स्वाराबरोबर होत्या. राजांच्या समोर ती लूट ठेवण्यात आली. ती लूट पाहून राजांनी विचारले, नेताजी, सारी सुरत एकाच दिवशी लुटली काय? नाही महाराज, सुरतेचा हा धुरळा देखील नाही. नुसते जकातखाने आणि आदमासे 4 घरे यांची ही लूट आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे फक्त 2च घरांना आगी लावला. तो पराक्रम आम्हाला इथून दिसला. नेताजी, उद्या सूर्योदयापर्यंत आपण वाट पाहू. इंग्रजांची काही हालचाल? काही नाही. वखारीचे दरवाजे बंद करून ते स्वस्थ आहेत. नेताजी, तळाची व्यवस्था पहा. उद्या प्रत्येक स्वाराबरोबर एक रिकामं घोडं ठेवा. प्रत्येक अश्वपथकाचे 2 भाग करा. एकानं लूट करावी, दुसऱ्यानं ती तळावर आणावी. आमचे नजरबाज शहर दाखवतील. रात्र चढली. थंडी वाढू लागली. तळाचे देवणखाणं आटोपल्यावर राजे सर्व तळावरून फिरून आले आणि आपल्या तंबूत गेले. तंबू बाहेर धारकरी खडे झाले. समोर सुरत काळोखात बुडाली होती. इंग्रज वलंदेजाच्या वखारीवर पेटलेल्या मशाली सोडल्या तर सर्वत्र काळोख होता. त्या काळोखात त्या मशाली अधिकच भयान वाटत होती. मराठ्यांच्या तळावर लक्ष नक्षत्र दिसावीत तशा दिवट्यांच्या मशालींच्या खुणा दिसत होत्या. शेकोट्या प्रज्वलित झाल्या होत्या. उशाशी घोडे ठाणबंद करून स्वार शेकोट्यांभोवती झोपी गेले होते. उघड्यावर पडलेल्या त्या तळावर एक चिमुकली पांढरी राहुटी उठून दिसत होती. पहाटे तळ जागा झाला. राजे आपल्या तंबूबाहेर उभे होते. अंगावर पांढरी शाल होती. राजांच्या समोरची शेकोटी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न महादेव करीत होता. चांगले उजाडले. विरळ धुके उतरले होते. पूर्वेकडे तांबडी कड दिसत होती. नेताजी, कुडतोजी, येसाजी, तानाजी आपापल्या अश्वपथकांना सूचना देत होते. घोड्यांवर खोगीर चढवले गेले. आज्ञा घेण्यासाठी सारे राजांकडे आले. राजांचा चेहरा व्यथित दिसत होता. सूर्योदयाची वेळ झाली. बालकिरणे सुरतेवर पसरलेली. राजांच्या आज्ञेची सारे वाट पाहत होते. त्याच वेळी काळा पायघोळ झगा घातलेले 5 इसम तळाकडे येताना दिसले. अग्रभागी चालणारा इसम गोरा होता. राजांच्या समोर त्यांना हजर करण्यात आले. दुभाषामार्फत बोलणी झाली. आलेल्या इसमाचे नाव रेव्हरंड अब्रोज होते. तो धर्मोपदेशक होता. अभय मागण्यासाठी तो आला होता. राजांनी त्याला अभय दिले. राजे म्हणाले,
हे किरिस्ताव चांगले सज्जन लोक आहेत. त्यांना अथवा त्यांच्या लोकांना कसलाही त्रास आम्ही देणार नाही. फादर ॲम्ब्रोजने सुरतेतल्या आणखीन एका सज्जन व्यापाऱ्याची शिफारस केली. तो व्यापारी मेला होता तरी त्याच्या दातृत्वाची कीर्ती सुरतेत राहिली होती. त्या व्यापाऱ्याने पुष्कळ दानधर्म केला होता. ते ऐकून राजांनी त्या व्यापाऱ्याची पेढी व घर सुरक्षित राखण्याची जबाबदारी खुद्द कुडतोजीरावांना सांगितली. फादर ॲम्ब्रोज आनंदाने माघारी गेला. राजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींसह सर्वांनी मुजरे केले. राजे वृक्षपणे बोलले. नेताजी, बायका, मुलं, गोरगरीब, मशिदी, प्रार्थनेच्या जागा, देवळे, मग ती कोणत्याही धर्माची असोत, त्यांना तोशीस लागता कामा नये. जी. राजे उभे राहिले. आपला डावा हात सुरतेकडे दाखवीत ते म्हणाले, मोगली मिजाज सांगणाऱ्या ह्या सुरतेची बेसुरत करा. हीच सारं वैभव आमच्या स्वराज्यासाठी एक करात जा. आणि स्वार सुरतेच्या रोखाने दौडली. सकाळची वेळ असूनही सारे रस्ते भयान मोकळे होते. सर्व दरवाजे बंद होते. अश्वपथकाच्या अग्रभागी नजरबाज दौडत होते. वेचक श्रीमंतांची हेरून ठेवलेली घरे ते दाखवित होते. क्षणात घराचे दरवाजे उन्मळून पडत होते. आतल्या बायका पोरींचा हल्लकल्लोळ उडत होता. मिळालेला नगदैवत आणलेल्या लांब पिशव्यातून भरला जात होता. लपवून ठेवलेल्या द्रव्यासाठी व्यापाऱ्यांच्या, श्रीमंतांच्या पाठी चाबकाखाली फुटत होत्या. द्रव्यलोभाने संपत्तीला चिकटून राहिलेले व्यापारी, श्रीमंत बघता बघता प्राणाला चिकटून राहून लपून ठेवलेले सोने नाणे हवाली करीत होते. कैद केलेले व्यापारी तळाकडे पाठविल्या जाणाऱ्या लुटीबरोबर जात होते. मध्याह्नीचा सूर्य येईपर्यंत सुरतेत लुटीचे सत्र चालू होते. तेलाच्या घराचे तेल आणून लुटलेल्या घरावर टाकून आगी लावल्या जात होते. सुरतेवर उठलेल्या धुराने आकाश भरून गेले होते. भर दिवसा सूर्य झाकाळलेला होता. तळाकडे अखंड रीग लागली होती. लुटीबरोबरच कैदी पण तळ्यावर येत होते. तंबू शेजारच्या आंब्याच्या फांदीला ऊन झाकण्यासाठी एक चादर बांधली होती. राजे आसनावर बसले होते. चारही बाजूंना धारकरी उभे होते. समोर येणाऱ्या लुटीचा ढीग पडत होता. उभे असलेले कारकून चांदी, सोने, रत्ने अशी लुटीची ठोकळ मोजदाद करीत होते. 2 प्रहरी एक गोरा कैदी राजांच्या समोर उभा केला गेला. त्याचे नाव होते अँथनी स्मिथ. हा साहेब इंग्रज कंपनीचा नोकर होता. स्वालीच्या वलंदेजाच्या वखारीतून तो येत असता मराठा सैनिकांना तो वाटेत सापडला. इतर कैद्यांप्रमाणे तो राजांच्या समोर आला. काही कैद्यांचे तुटलेले हात त्याने पाहिले. तो भयचकित झाला होता. राजांनी अँथनी स्मिथकडे अफाट खंडणी मागितली, पण अँथनी स्मिथने आपण गरीब असल्याचे सांगितले. राजांचा विश्वास बसला नाही. राजांनी त्याचे हात तोडण्याचे फर्मावले. स्मिथने आपली नजर राजांकडे वळवली. तो हिंदुस्थानीमध्ये म्हणाला, हुजूर, मेरे हात क्यों तोडते हो? गर्दन मारी जाय तो हम पर रहम होगी. राजांना त्या धाडसाचं कौतुक वाटलं. त्यांनी शेजारच्या सेवकाला आज्ञा केली, त्याची टोपी काढून घ्या आणि गर्दन मारा. स्मिथच्या डोक्यावरची टोपी काढून घेतली गेली. स्मिथ गुडघ्यावर बसला. त्याने डोळे मिटले. त्याचे ओठ पुटपुटत होते. शांतपणे तो प्रार्थना करीत होता. तलवार उचलली गेली. राजांनी हात वर केला. स्मिथने डोळे उघडले. तो आश्चर्यचकित झाला होता. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. राजे म्हणाले, त्याला सोडा, पण तळाबाहेर जाता कामा नये. आमचा कैदी म्हणून राहील. स्मिथ राजांच्या जवळ कैदी म्हणून राहिला. संध्याकाळपर्यंत जवळजवळ निम्मे शहर लुटले होते. आगीचे लोट शहरावर उसळत होते. श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे लुटून फस्त केले होते. व्यापारी पळून केव्हाच किल्ल्याच्या आश्रयाला गेले होते. एका व्यापाऱ्याच्या घरात इतर संपत्तीखेरीज नुसते मोती 28 शेर सापडले. मराठी फौजांचा उत्साह वाढला होता. काही विरोध न होता मनसोक्तपणे लूट चालली होती. काही तुकड्या सरळ किल्ल्याला भिडल्या होत्या. सुभेदार इनायत खानने घाबरून तोफा डागण्याची आज्ञा केली. तोफांचे आवाज उठू लागले. किल्ल्यापासून पसरलेल्या सुरतेवर गोळे पडू लागले. खुद्द सुरतेवरच सुरतेचा सुभेदार गोळे डागीत होता. आणखीन आगी पेटत होत्या. रात्र पडली तसे सुरतेचे भयान रूप जाणवू लागले. प्रचंड अग्नीमुळे दिवसाचा भास होत होता. आगीच्या भक्षस्थानी पडणारी लाकडे आवाज करीत फुटत होती. वाडे कोसळत होते. साऱ्या सुरतेवर रिक्तिमा पसरला होता. दिवसा धुरामुळे रात्र भासली. आता आगीचा उजेडात दिवस भासत होता. सुरतेने दिवसा रात्र आणि रात्री दिवस पाहिला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून लूट जारी होती. इंग्रजांच्या वखारीत बातमी आली की बंदरात शिवाजीचे जहाजे आली आहेत. त्याने इंग्रज भिवून गेले. स्वालीच्या गोदीची काळजी इंग्रजांना लागली.
मागोमाग बातमी आली की जहाजे शिवाजीचीच असली तरी गोदीला काही धक्का न लावण्याची त्यांना सक्त ताकीद दिली गेली होती. इंग्रज निश्चिंत झाले, पण किल्ल्यात बसलेल्या सुभेदाराला पुढचे मरण दिसू लागले. आकाशात उठणाऱ्या लोटांकडे तो भकासपणे पाहत होता. सुरत तर शिवाजीने पुरी लुटली, तो आता निघून जाईल, पण उद्या दिल्लीचा बादशहा आपणास काय म्हणेल? इनायत खान बेचैन झाला. त्याने शक्कल लढवली आणि शिवाजीसह तह करण्यासाठी त्याने आपला वकील पाठवला. वकील 4 स्वारांनीशी किल्ल्याबाहेर पडला. राजे छावणीवर लुटीची चाललेली मोजदार पाहत होते. लुटीच्या मालाची मोजणी होऊन गोणी भरल्या जात होत्या, शिवून मोहरा केल्या जात होत्या आणि त्याच वेळी तानाजी आपल्या अश्वपथकांसह तेथे आला. मुजरा करून म्हणाला, महाराज, 2 व्यापारी नदी पलीकडे पिंप हलवीत होते. मग? हिंदूच होते, त्यांना गिरफ्तार करून आणले. कसली पिंप होती? तो सांगत होता, तेलाची पिंप आहेत म्हणून. मी बघत होतो, चांगले बैल असून बी गाडीतनं एकच पिंप नेत नव्हते. मला पटेना. पिंप फोडलं, सोनं होतं. ताबडतोब जाऊन नदीवर सारी पिंप पकडली. 30 पिंप मिळाली. शाबास. कुठे आहेत पिंप? नदीवरच आहेत. पहारे बसवून इकडे आलो. ती आणायची कशी? इकडे आणू नका, आपली जहाजं आली त्यावर चढवा. तानाजीने व्यापाऱ्यांना पुढे केले. गरीब व्यापारी म्हणून राजांनी त्यांना पहिल्याच दिवशी सोडले होते. त्यांचाच हा उद्योग होता. व्यापारी गयावया करू लागले. हुजूर, एक वेळ माफ करा म्हणाले. ती खंडणी देतो. आम्ही जरूर खंडणी घेऊ, पण ती आम्हाला सोन्याच्या रूपाने नको. तानाजी, या लुच्च्यांना घेऊन जा आणि ताबडतोब खंडणीसाठी त्यांची मस्तकं मारा. आक्रोश करणाऱ्या व्यापाऱ्यांना नेले गेले. राजांच्या आज्ञेची बजावणी त्याच क्षणी झाली. स्मिथ हे सारे पाहत होता. राजे आसनावर बसले असता बातमी आली, सुभेदाराचे वकील येत आहेत. राजे म्हणाले, लवकर जागे झाले, घेऊन या. सुभेदारांचा वकील राजांच्या समोर आला. राजांच्या पुढे पडलेल्या अपार संपत्तीच्या ढिगाकडे तो आश्चर्याने पाहत होता. त्या ढिगात सारखी भर पडत होती. वकिलाने राजांकडे पाहिले. राजे सुशोभित आसनावर लोडाला टेकून बसले होते. मागे बिनकतनातीचा छोटा तंबू उभा होता. राजांच्या दोन्ही बाजूंना तळपत्या तलवारी घेतलेले रक्षक उभे होते. वकिलांनी मुजरा केला. बोला, राजे म्हणाले. राजे शिवाजी. सुरतेचे सुभेदार मोगल सम्राटाचे प्रतिनिधी इनायत खान यांनी मला आपणाकडे पाठवलं आहे. सुभेदार साहेबांचा निरोप आहे. काय? बोला. सुभेदार साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही सुरतेत घुसून जी लुटालूट केली त्याबद्दल सम्राट तुम्हाला कधी माफी करणार नाहीत. तथापि अजूनही तुमच्या फौजा सुरतेबाहेर घेतल्या तर त्याला झाला प्रकार विसरून सुभेदार तुमच्याबद्दल शिफारस करतील. आणि या अटी तुम्ही पाळलात तर सुभेदार साहेब योग्य ती खंडणी द्यावयास तयार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला केलेली लूट परत करावी लागेल. झालं? राजांनी विचारलं. हो. राजे उभे राहिले. त्यांचे रूप पालटले. चेहऱ्यावरचे स्मित विसरून गेले. ते कडाडले. केवढी बेशरम माणसं आहात तुम्ही. इनायत शहराचा सुभेदार संकट येताच रक्षण करता बायकांसारखा किल्ला जाऊन दडला. प्रजेला बेवारस करून मोकळा झाला आणि तो आम्हाला अटी घालतो. कशाच्या जोरावर? सुरत आज आमच्या हाती आहे. ह्या अटी मान्य करायला आम्ही इनायत खान सारखे जणानी नाही. क्षणभर त्या वकिलाचे नेत्र वेगळ्याच रीतीने चमकले. आम्ही पण जणानी नाही, हा घे पुरावा, असे उलट बोलून तो तरुण शिवाजी राजांच्या अंगावर खंजीर उगारता झाला. राजांच्या मागे उभ्या असलेल्या महादेवने त्या वकिलाचा खंजीराचा हात त्याच चपळाईने वरच्यावर छाटला. आवेशाने धावलेला वकील आपला तोल सावरू शकला नाही. तो राजांच्या अंगावर पडला. राजांचा तोल गेला आणि तेही कोलमडले. वकिलांच्या छोट्या हाताच्या रक्ताच्या लोंढ्याने शिवाजीराजे माखले गेले होते. दुसऱ्या रक्षकाने राजांच्या अंगावरून वकिलाला बाजूला केले आणि क्षणात वकिलाचे डोके फोडले गेले. राजांच्या अंगावर रक्त पाहून साऱ्या छावणीत राजांच्या खुनाची वार्ता वावठळीसारखी पसरली आणि त्या हकाटीमुळे तळावर गिरफ्तार केलेल्या कैद्यांची मस्तके सूडभावनेने उडवली जाऊ लागली. साऱ्या तळावर एकच कत्तल माजली होती. राजे धडपडत उठले. त्यांच्या लक्षात तो सारा प्रकार आला. ते छावणीकडे धावले. राजे छावणीवरून धावत होते. आपण सुरक्षित असल्याचे दाखवून देत होते. कत्तल थांबविण्याचा हुकम सोडित होते. साऱ्या छावणीला राजे सुरक्षित असल्याचे समजेपर्यंत अनेकांची निर्दयपणे कत्तल झाली होती. थकले भागलेले राजे आपल्या तंबूपाशी आले. इनायत खानाच्या वकिलाचा हा उद्दामपणा पाहून मात्र राजांना संताप आला होता. त्या संतापात त्रस्त झालेल्या छावणीला शांत करण्यासाठी राजांनी 22 कैद्यांचे हात तोडण्याची शिक्षा दिली.
6 जणांचा शिरच्छेद झाला. अँथनी स्मिथ हे सारे पाहत होता. राजांनी सेनापतींना हुकूम सोडला, या सुरतेची पुरी लूट जारी ठेवा. कोणाचीही गय करू नका. सोनं नाणं चांदी याखेरीज कशालाही किंमत देऊ नका. राजांची लूट जारी असताना हबसाणचा वकील सापडला. दिल्लीला निघालेला वकील त्याच्याबरोबर औरंगजेबाला नजर करण्यासाठी आणलेला मोठा नजराणा होता. सराईत सापडलेल्या त्या वकिलाने तो नजराणा राजांना नजर केला. राजाने त्याला सोडून दिले. प्रत्येक घडणारी गोष्ट कुतूहलाने पाहणाऱ्या अँथनी स्मिथबद्दल राजांना कुतूहल होते. स्मिथकडे राजांनी 300 रुपयाची खंडणी मान्य करून घेऊन त्याला सोडून दिली. त्याला सोडून देताना वजन ठेवण्यासाठी इंग्रजांकडे खंडणीची मागणी केली. 3ऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुरतेची लूट जवळजवळ पुरी झाली होती. श्रीमंत व्यापाऱ्यांच्या मोहल्ला पुरा लुटला गेला होता. 4थ्या दिवसापासून लुटीच्या गोण्या नदी तीरावरच्या गलबतांवर हलवल्या जात होत्या. सायंकाळपर्यंत ते काम चालू होतं. निव्वळ सोनं, चांदी आणि रत्ने यांच्या रूपात गोळा केलेली करोडो होणाची संपत्ती गलबतांवर चढवली होती. खजिन्याच्या रक्षणार्थ खास रक्षक दल गलबतांवर ठेवून गलबते हाकारली गेली. राजे तळावर आले आणि त्यांना बातमी आली की बादशहाचा सरदार महाबत खान मोठ्या फौजेनिशी सुरतेवर येत आहे. तळ उठवण्याची तयारी सुरू झाली. राजांच्या फौजेबरोबर अश्वदळही वाढले होते. त्यातल्या त्यात जातिवंत 60 अरबी घोडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. जे व्यापारी जिवंत राहिले होते त्यांना सोडताना राजांनी सांगितले, तुमच्या बादशहाला आणि सुभेदाराला आमचा निरोप सांगा. तुमची सुरत होती ती आम्ही बेसुरत केली. ही भूमी पुरातन हिंदूंची आहे. तुमचे दक्षिणेत काही नाही. जिथे तुम्ही राज्य करता ती दिल्ली ही तुमची नव्हे, ती ही पुरातन हिंदूंचीच आहे. एक ना एक दिवस तेही आम्ही सिद्ध करून दाखवू. आमचा निरोप जरूर तुमच्या सुभेदारांना आणि बादशहांना कळवा. राजांनी कुचाची आज्ञा दिली. तुताऱ्या वाजल्या आणि 8,000 घोडेस्वारांची मांड आपल्या मुलखाची वाटचाल करू लागली. 4ही दिवसांपूर्वी मोगल साम्राज्याची ऐश्वर्य संपन्न व्यापारपेठ म्हणून गाजलेली सुरत कोळशाची वखार बनली होती. सुरतेचा असामान्य विजय संपादून राजे गडावर येते होते. मकर संक्रांत वाटेतच झाली होती. राजांना राजगडाचे वेध लागले होते. खुद्द मोगलांच्या मुलुखात आतवर शिरून फौजेशी फारशी हानी होऊ न देता करोडो रुपयांची संपदा राजे घरी आणीत होते. हा विजय अलौकिक होता. त्याचे कौतुक करणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे जिजाऊ. आपल्या पराक्रमाने हर्षभरीत झालेल्या माँसाहेब वाड्याच्या प्रवेशद्वाराशी आरतीचे तबक हाती धरून उभ्या असलेल्या राजांना दिसत होत्या. आनंदाने भारावलेल्या आईच्या कुशीत शिरायला राजांचे मन उतावीळ झाले होते. राजगड दिसू लागला आणि राजांनी घोड्याला टाच दिली. घोडदळ वेगाने राजगडावर जवळ करीत होते. रात्रभराच्या दौडीने थकलेल्या राजांचा थकवा गड दिसू लागताच कुठच्या कुठे गेला. राजे गडापायथ्याच्या वाडीतून दौडत जात होते. लोक मुजरा करीत होते. राजे गडाच्या पायथ्याशी आले. नेहमी राजांच्या आगमनाची वार्ता देणारा नगारा झडला नाही. शिंगे वाजले नाहीत. राजांनी दरवाजाजवळच्या भगव्या झेंड्याकडे पाहिले. वारा नसल्याने झेंडा मलूलपणे उभा होता. चौकी पहारे खालच्या मानेने मुजरे करीत होते. राजे दुसऱ्या दरवाजात आले आणि त्यांना फिरंगोजी दिसले. फिरंगोजींना पाहताच राजे विचारात पडले. गड सोडून फिरंगोजी का आले? राजे पाय उतार झाले. फिरंगोजींनी 4 पावले टाकली आणि ते थांबले. त्यांना पाऊल उचलवत नव्हते. राजे समोरे गेले. फिरंगोजी बोडके होते. मस्तकावरचे पांढरे केस विस्कटले होते. गलमिशा थरथरत होत्या. सारे अंग कापत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. राजांच्या जीवाचे पाणी झाले. राजे धावले. फिरंगोजी खांदे धरीत राजे ओरडले, फिरंगोजी काय झालं सांगा? घात झाला राजे. थोरले महाराज साहेब. बोला. थोरले महाराज साहेब आपल्याला सोडून गेले. थोरले महाराज साहेब सोडून गेले? मुलांची त्यांनी कधी संगत केली नाही. राजांचा फार थोडा सहवास त्यांना लाभला होता, पण ती आयुष्याची आठवण बनली होती. मन पुलकित झालं होतं. मुलाच्या शब्दासरशी 36 गावचा पोटमोकासा देणारे महाराज साहेब, पायी डोकं ठेवलं तर राजे मोठे झालात पण सवय गेली नाही म्हणणारे महाराज साहेब, राजांचं राज्य उभं राहिलं तर 1 लाख रुपयांच्या सुवर्णमूर्ती वाहण्याचा नवस बोलणारे महाराज साहेब न भेटता न सांगता निघून गेले. हे कसं घडलं? राजांचे डोळे भरून आले. स्वतःला सावरून राजांनी वर पाहिले. फिरंगोजी काय झालं? महाराज साहेब रंदुल्ला खान आणि सरजा खान यांच्यासह बिदनूर प्रांती मोहिमेला गेले होते. पाळेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी
जवळच्या केरी गावी मुक्काम होता. महाराज साहेबांना शिकारीची लहर होली. ते शिकारीला बाहेर पडले. राणा श्वापद उठले. महाराज साहेब हाती भाला सरसावून घोड्यावर श्वापदाच्या बागे भरधाव धावत जात होते. आणि बोला, राजांचा आवाज कंपित झाला. होठ थरथरले. दैव फिरले राजे. एवढा पटाई स्वार घळणात घोड्याचा पाय फसला. घोडा मोरकंडून पडला. फूल फेकलं जावं तसं महाराज साहेब फेकले गेले. पडल्या जागीच महाराज साहेब शांत झाले. फिरंगोजींनी राजांना मिठी मारली. राजांचे अश्रू सांडू लागले. राजांच्या डोळ्यासमोर डुकराच्या शिकारीच्या वेळी भान विसरून भरधाव वेगाने दौडणारे महाराज साहेब दिसत होते. राजे कष्टाने फिरंगोजीच्या मिठीत मोकळे झाले. मासाहेब कुठे? फिरंगोजींनी अश्रू टिपले. ते म्हणाले, राजे काय सांगू? मासाहेब सती जाणार आहेत. गडावर सारी तयारी झाली आहे. आपण येईपर्यंत तरी थांबावं असं साऱ्यांनी सांगून पाहिलं. आणा शब्दा घातल्या, पण मासाहेब कुणाचंच ऐकायला तयार नाही. आम्हाला न भेटता मासाहेब सती जाणार होत्या? राजे उद्धारले. राजांनी पावले उचलली. ते भराभर चालत होते. मागून कोणी येत की नाही याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं. वाड्याच्या दरवाजातून राजे चौकात गेले. शामराज पंतांसारख्या वयस्क माणसे सदरेवर कपाळाला हात लावून बसली होती. साऱ्यांच्या नजरा झुकल्या होत्या. कोणी काही बोलत नव्हते. एक भयान शांतता वाड्यावर पसरली होती. एवढ्या माणसांचा राबता असूनही वाडा भयान वाटत होता. राजांनी कसे बसे पायांवर पाणी घेतले आणि सरळ ते मासाहेबांच्या महालाकडे गेले. महालाच्या दाराशी राजांचे पाय अडखळले. जिजाबाई जमिनीवर बसल्या होत्या. त्या हिरवे वस्त्र नेसल्या होत्या. हाती हिरवा चुडा होता. महालात बाजूला सुपवाने ओळीने लावून ठेवली होती. जिजाबाईंच्या जवळपास साऱ्या राण्या खाली मान घालून बसल्या होत्या. जिजाबाईंनी नजर वर केली. मळवट भरलेल्या कपाळाचे दर्शन होताच राजांच्या मनाचे बांध फुटले. शिवबा एवढा एकच उद्गार जिजाबाईंच्या मुखातून निघाला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांना मिठी मारली. महालात एकच आक्रोश उठला. आईच्या कुशीत राजे मुक्त कंठाने अश्रू ढाळीत होते. काही वेळ गेला. राजांनी नजर वर केली. मासाहेब आपण न भेटता जाणार होतात. राजांना कुरवाई. जिजाबाई म्हणाल्या, राजे तुम्ही आता लहान नाही. ते गेले त्यांच्या मागे. आता मला जायला हवं. माझं काम संपलं. आता राहणे नाही. निश्चयपूर्वक जिजाबाई बोलत होत्या. राजांचे मन थरकापू उठले. जिजाबाई म्हणजे राजांची सावली. राजे म्हणाले, मासाहेब जन्म मृत्यू देवाधीन असं तुम्ही आम्हाला सांगितलं. महाराज साहेब गेले, तुम्ही गेला तर आम्ही जगावं कसं? नाही मासाहेब, त्यापेक्षा आम्हाला मृत्यू चांगला वाटेल. राजे असं बोलू नका. आता माझा काय उपयोग? महाराज साहेब आमचा पराक्रम पाहायला उरले नाहीत. मासाहेब तुम्ही गेला तर मग आमचा पराक्रम दाखवायचा कोणाला? मासाहेब आजवर एकही गोष्ट आम्ही तुमच्या सल्ल्याबाहेर केली नाही. कोणत्याही मोहिमेला बाहेर जाताना तुमचे आशीर्वाद आम्हाला अभय द्यायचे. मासाहेब तुम्ही गेला तर साधं पाऊल उचलतानाही आम्ही अडखळू. मासाहेब आमच्यासाठी नको, पण उद्याच्या हिंदवी स्वराज्यासाठी तुम्ही राहणं आवश्यक आहे. तो पुरुषार्थ पाहायला तुमच्याखेरीज आम्हाला दुसरं कोणी नाही. राजांना अश्रू आवरेना. शब्द फुटेना. जिजाबाईंनी पदरांनी राजांचे अश्रू पुसले. त्या उद्धारल्या. राजे कसलं कोडं घालता? राजांच्या मनात आशा पालवली. नाही मासाहेब, हे कोडं नाही. आम्ही सत्य तेच सांगतो. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. मासाहेब आम्ही तुमचे पाय शिवून सांगतो, आम्ही हिंदवी स्वराज्याचे साकारलेले स्वप्न तुम्हास दाखवण्यास बद्ध आहोत. ते उभं करीपर्यंत आम्ही क्षणाचीही उसंत घेणार नाही. महाराज साहेबांचा खंडोबाच्या मूर्तीचा नवस आपण फेडू. मासाहेब एवढी भीक मला घाला. जिजाबाईंनी राजांना मिठीत घेतले. राजांचे संकट टळले. सतीच्या वाणाची मांडलेली सुपे बाहेर नेली गेली. दुःखाती सुखाचा वारा स्पर्शून गेला. कैक वर्षापूर्वी रंगपंचमीच्या दरबारी उधळल्या गेलेल्या हळदी कुंकवाची शेवटची निशाणी मासाहेबांच्या कपाळावर कायमची पुसली गेली.